फ्री सबमिशन साईट टाकायचं. आलं का इथं? कुठं GoDaddy दिसतंय तुला? हा, ते ऍड दिसते. प्री सबमिशन साईट आहे. GoDaddy ही प्री सबमिशन साईट नाही. सबमिट केल्यावर ऑटोमॅटिक वेबसाईट, वेब सबमिशन साईट्स असं टाकायचं. आलं का? तर ही साईट दिसते, फ्री वेबसाईट सबमिशन. FWS दिसते ना, ह्याच्यावरती क्लिक करायचं. ते SEO किंवा आपण लावलंय त्याच्यामुळे ते सारखं डिस्टर्ब करतं. तुम्हाला दिसले की आता तुम्हाला इथून सर्च इंजिनची नावं पण लक्षात येतील. तर टोटल किती? गुगल एक सर्च इंजिन आहे. DR म्हणजे काय? डॉक्टर. मग त्याची क्वालिटी कोणत्या सर्च इंजिनची सगळ्यात जास्त म्हणजे अथॉरिटीच आहे एक टाईपची. ट्रस्ट कोणत्या सगळ्यात जास्त आहे? गुगलचं जास्त ट्रस्ट आहे का बिंगचा आहे? म्हणजे हा रेटिंग कोणतं सर्च इंजिन सगळ्यात भारी आहे त्याच्यावरती त्याच्यानुसार आपण काय केलं जातं, इथं रेटिंग दिलं जातं. म्हणजे जसं की डोमेन अथॉरिटी कसं, ज्या वेबसाईटचा ट्रस्ट जास्त आहे तेवढे डोमेन अथॉरिटी दिली जाते. तर इथं पण तुम्ही डोमेन अथॉरिटीज बघा. डोमेन रेट ह्याच मिनिंग होतं. डोमेन रेट सगळ्यात जास्त कोणाचा आहे? गुगलचा आहे. दुसरा कोणाचा आहे? गुगल माय बिझनेस. म्हणजे लोकल सर्च इंजिन माहिती कसं दिसतं? हा, लोकल SEO मध्ये दिसतं. लोकल त्याच्यामध्ये 3 रिझल्ट दिसतात पहिल्या पेजवरती. सीमवर गेल्यानंतर बाकीचे दिसतात. बरोबर आहे? हा बरोबर. ते मशीन घेण्यासाठी आलेत ना, त्यांना म्हणावं काय काय लागते, त्यांना बसू द्यायचं म्हणजे दोन्ही कामं एकाच वेळेस होते. काय म्हणताय सर? तर बिंग, इंडेक्स, क्वांट, ESR हा लेक्चर चालू होतं, ते मशीनच करायचं होतं ना. हा बरोबर आहे. लिंक सेंटर, सोनिक रन, हे तुम्ही ऐकलेत का कधी सर्च इंजिनचे नाव? एल्प अस, ते कोणत्या कंट्रीचं आहे ते पण बघा तुम्ही. एल्प CA हे सगळे सर्च इंजिन आहेत. एल्प US सर्च इंजिन. बेटर बिझनेस ब्युरो ती पण USच आहे. बिंग प्लेस, फोरस्क्वेअर हे सगळे सर्च इंजिन आहेत. आपल्याला एवढे लक्षात नाही ठेवायचे. आपल्याला कोणते सांगितले ते बघा तुम्ही. YouTube सर्च इंजिन आहे. मग सर्च तर त्याच्यावर करतात लोक. तर सर्च Amazon वरती पण करतात. मग तो सर्च इंजिन कोणाचं आहे? म्हणजे गुगल हे एक सर्च इंजिन आहे. त्यांनी हा प्रोडक्ट बनवलाय काय? YouTube हे गुगलचं आहे. जीमेल हे गुगलचं आहे. हा, मग त्यांना बोलवा नाही येतं. समजलं का सगळ्यांना? गुगल, इंडेक्स हे सगळे सर्च इंजिन आहेत. आता मला हे पाठ करण्यासाठी मी ओपन नाही केलं. मला फ्री लिस्टिंग करायची म्हणजे गुगलचे सर्च इंजिनला इन्व्हाइट करायचं की माझ्या वेबसाईटवरती या आणि स्क्रॉल करून इंडेक्सिंग करा. तर मी इथं नेम टाकतो. हा बसा ना. नाही आता 10 मिनिटाचं लेक्चर आहे, ते करायचं होतं ना आपल्याला. मशीनचं करू शकतो मग आपण. बसा ना मग. हा, तर इथं NMD टाकायचं आणि इथं NMDचा ईमेल ID टाकायचा आहे. तर मी काय करतो, माझा ईमेल ID न टाकता इंडेक्स अमरदीपचा टाकतो.
का माझाच टाकू? तुला ईमेल आयडी पण बघावं लागतो का? असा काय ईमेल आयडी बनवलाय? ठीक आहे, माझंच टाकतो, राहू द्या. आय हॅव रीड अँड ॲग्री द टर्म्स अँड कंडिशन. म्हणजे सगळ्या टर्म्स अँड कंडिशनसाठी मी गेले. मला हे सगळ्यात भारी सर्च इंजिन ASR, नंतर आर्चिव, तुम्हाला सांगितलं बिंग, गुगल, हे सगळेच म्हणजे जेवढं तुम्हाला सर्च इंजिनवरती सबमिट करायची ना, त्या सर्च इंजिन एवढे सर्च इंजिन आहेत. किती सर्च इंजिन आहेत? तर मोर दॅन 5,000 प्लस सर्च इंजिन आहेत. पण आपल्याला जे चांगला स्कोर आहे, आता हे खालचे जे सर्च इंजिन आहेत 55चा स्कोर आहे, ज्यांचा 50चा स्कोर आहे ना तिथपर्यंत आपण सबमिट करू. मग इथं काय करायचं, आता मी ईमेल आयडी टाकलं, हे सगळं टाकायचं, हे सबमिट युअर साईट करायचं. शुभांगी मॅडम तुम्हाला समजतंय का? म्हणजे आपण आपला ब्लॉग पण तसं लावतो. हा, ब्लॉगचं पण एरर आली काहीतरी. काय एरर आली परत बघा. काहीतरी चुकीचं केलं का मी? आपण आपल्या वेबसाईटच नाही टाकलं. काय करायचं, वेबसाईट टाकावं लागते इथं. कोणती वेबसाईट सबमिट करायची तुम्हाला? सर हे आता का घेताय? काय म्हणतात? हे आता का घेताय म्हणजे? झालेलं आहे ना? बरं, ठीक आहे. मग इथं मी NMD टाकतो आणि इथं वेबसाईट टाकायची. मग आता कोणतं पेज सबमिट करायचं तुम्हाला? आपली वेबसाईट सबमिट करायचंय का एक पर्टिक्युलर वेब पेज सबमिट करायचंय? तर ते इथून तुम्ही काय करायचं, टाकायचं ह्याच्यामध्ये. टाकलं का? नंतर इथं आपला ईमेल आयडी टाकायचा आहे आणि सर नंतर हे इथं SEO टर्म्स. मध्येच येतंय का? हा, SEOच येतंय ना. मग हे जर नाही केलं तर तुमची वेबसाईटच रँकिंग नाही येणार. झालं का? आता हे कॉन्ट्रॅक्टिंग सर्च इंजिन. मग कोणत्या सर्च इंजिनवरती आपली वेबसाईट सबमिट झाली तर त्यांच्यावरती क्रॉस साइन येईल आणि ज्यांच्यावरती सबमिट झाली आता त्याच्यावरती बरोबरचं साइन येईल, राईट साइन येईल. मग हे सगळ्यांना जेवढं जिथून जिथून सर्च इंजिन, सगळेच पेजेस आपल्याला स्क्रॉल करायचे, सगळेच पेजेस फक्त. हा, मग ते डोमेनचं टाकलं तर त्यांना कोणत्या ह्याच्यावरती हे करायचं ते त्याच पर्टिक्युलर सर्च इंजिनवरती डिपेंड आहे असं. तर आपण आता इथं सगळेच म्हणजे मी तर सजेस्ट करेल जे पेज रँकिंग करायचंय ना तेच तुम्ही काय करायचं, जे पेज रँकिंग करायचं तेच पेज सबमिट करायचं. मग आपल्याला डिजिटल मार्केटिंगचं करायचंय, डेटा सायन्सचं रँकिंग करायचंय आणि डिजिटल मार्केटिंग आपल्या सर्व्हिसेसचं, म्हणजे 3च पेजेस रँकिंग करायचे. तर मग 3 पेजेस मला इथे सबमिट करायचे. चेंजेस केले तर परत मग हे करायचं ते सगळे. हा, ज्यावेळेस चेंज होतं त्यावेळेस लगेच परत गुगलचा स्क्रॉलर येऊन जातो. हॅलो, हा मॅडम बोला ना. हॅलो, हा बोला ना. येतो का आवाज? हॅलो, तुम्हाला काय पाहिजे सर? तिथे स्टॅम्प तिथला बाहेर ठेवलाय. हा, दोनच डायरेक्टर पण एका डायरेक्टरला कमी करायचं. 2 डायरेक्टर पण एकाची साईन असली तरी चालेल. हो, कारण आता एक डायरेक्टर चेंज करायचा आहे, दुसरा मावशीच होती. हा, आज मावशी. प्रायव्हेट लिमिटेडच आहे. एकच आहे. हा, हा, डायरेक्टरचा स्टॅम्प नाही. ठीक आहे. आता बघा इथं खाली सगळीकडे सबमिट झाले का, हे कोणत्या कोणत्या ह्याच्यामध्ये सबमिट झाले आणि कोणत्या ह्याच्यामध्ये सबमिट नाही झालं ते तुम्हाला दिसलं का? हा, कुठं 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 म्हणजे इथं कुठं करायचं म्हटलं साहेब? 10% 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
प्रत्येक पेजवरती करायची, प्रत्येक ह्याच्यावरती करायची. मंथली अंदाजे किती होईल? अंदाज काय आहे तुम्हाला? QR कोड वगैरे सगळं बनवू शकतो तुम्ही. हा QR कोड साठीच आम्ही ते एका ह्याच्यासाठी हे केलं होतं. ते बिझनेसचं फोन पे एक वेगळं असतं ना, ते सगळं करून देतं आम्हाला इन्स्टॉल टोटल. मग ते आम्ही दुसऱ्याला एका थर्ड पार्टी वाल्यालाच हे केलं होतं. डायरेक्ट स्कॅन जरी वापरलं तर चालतंय. किती केलं? मला स्कॅन सिग्नेचर असेल. हां, खाली पुढं हां. फोटो लागेल. पासपोर्ट का? तुम्हाला काय OTP वगैरे लागेल का लगेच? प्रोसेस करून आणावं लागेल बँकेतून. आता स्टॅम्प टाकतो बनवायला. आत्ता फोटो होता माझ्याकडे. काय करणार? कोपऱ्यात असेल का? हां, प्रायव्हेट लिमिटेड आपलं कंपल्सरी जास्त MOU घेऊ. डायरेक्ट आपण किती वेळ आता तुम्हाला काय करायचं इथं बघा, ज्यांचं जर कंप्लीट नाही झालं, आता काय केलं, आर्चिव्ह वरती त्यांनी कनेक्टच नाही केलं, म्हणजे तिथल्या स्क्रॉलरनी आपल्या कॉन्ट्रॅक्ट इनकम्प्लीट मध्ये टाकलं. मग तर तुम्हाला इथं सक्सेस झालंय, सगळ्या बाकीच्या ह्याच्यामध्ये सक्सेस झालंय का सक्सेस? काय काय ठिकाणी फेल झाले, काय काय ठिकाणी हे झाले. मग इथं जर कंप्लीट करायचं असेल तर ह्याच्यावरती क्लिक करून तुम्ही त्यांच्या बरोबर बघा. लोडिंग होते. नाहीतर मग काय करायचं, परत एकदा सबमिट करायचं. हे सर आता दुसरं तुम्हाला सांगितलं होतं की हे सर्च कन्सोल मध्ये असतं, त्यांना इन्व्हाइट करायचं ऑप्शन दिसलं का तुम्हाला? त्या दिवशी आपण आन्सर काढलं होतं, त्याचा आन्सर बरोबर आला का? मी तुम्हाला सांगितलं होतं की आपली वेबसाईट किती नंबरला येते, आपली वेबसाईट किती नंबरला दिसते? आपण 23 नंबरला दिसतो, म्हणजे तिसऱ्या पेजवरती दिसते. टोटल डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणेला किती लोक सर्च करत होते? 8,200 करत होते. मग त्याचं जर 30% केलं आपण 6%, तर 1,000 टोटल 1,031 लोक आपल्या वेबसाईटवरती येतात. हे मला कुठं घेऊन गेलं? सर्च कन्सोलवरती घेऊन गेलं. तर सर्च कन्सोलवरून त्याला इन्व्हाइट करायचं असतं. तर आपला तो टॉपिक झाला नाहीये, तर ज्यांचं संध्याकाळच्या बॅच झालाय त्यांनी निखिल सरांना परत एकदा विचारा. तर इथं बघा कंप्लीट, नंतर खाली काय करायचं, नेक्स्ट. नाहीतर मग तुम्हाला परत एकदा सबमिट करायचं. दिसतंय का? इथं परत एकदा नेम टाकायचं, परत एकदा ईमेल ID टाकायचा आणि परत एकदा सबमिट करायचं, आणि ह्या मोड 50 सर्च इंजिन वरती तुमचं परत एकदा सबमिशन होणार. समजलं का? म्हणजे जेवढे हे केलं, नाहीतर मग तुम्ही काय करायचंय, वेगवेगळं आता जसं मी केलं होतं ना तसंच तुम्हाला करायचं. म्हणजे जसं पहिला केलं तर मग त्याच्यामध्ये सपोज 500 सर्च इंजिन असतील तर ऍटलिस्ट 50% तरी काय होईल, सर्च इंजिन वरती सबमिट होईल. तर तिथं सबमिट केलं की विदिन 4 तासाच्या आतमध्ये त्यांचा स्क्रॉलर येतो आणि तुमच्या वेबसाईटला काय करतो, स्क्रॉल करतो. या आपण इन्व्हाइट केले म्हणजे ते येतातच. सगळ्या लोकांना इन्व्हाइट केले तर ऍटलिस्ट 50+ लोक तरी येतात, बरोबर आहे. पण कोणालाच नाही इन्व्हाइट केले तर कोणीच नाही येणार. ठीक आहे. तर हे कशासाठी मी शिकवलं, कारण आपल्याला काय करायचंय, आता आपल्या गुगलचे सर, आता ते आपण इन्व्हाइट केलं त्यांना, बरोबर आहे. इन्व्हाइट केल्यानंतर
आपल्या वेबसाईटमध्ये 10-15 पेजेस आहेत. किती पेजेस आहेत? तर 10 ते 15 पेजेस आहेत. मग ह्याच्यातलं आपल्याला कोणतं रँकिंग करायचे पेज? कोणतं याची रँकिंग करायचंय? डिजिटल मार्केटिंग कोर्सेस, सर्व्हिसेस आणि जे मेन पेजेस ते. मग जे पेज आपल्याला रँकिंग करायचे ना ते स्क्रॉल करायचे, कारण गुगलच्या सर्च इंजिन आला तर त्याच्याकडे एवढा काय वेळ नसतो. 5 मिनिटातच तो 5 मिनिट 5 सेकंदात स्क्रॉल करून जातो. मग 6 सेकंद 10 सेकंद तो एका वेबसाईटवरती आला. मग त्यात आपल्याकडे पेजेस असले 10-15, तर मग 10-15 पेजेस मधून कोणतं पेज रँकिंग करणार? कोणतं पेज तो काय करणार? स्क्रॉल करणार. आपल्याला द्यायचे जसं कोर्स झालं, सर्व्हिस झालं. हा, मग जे ज्याचा आपल्याला फायदा आहे, जे सर्च इंजिनच्या रिझल्ट पेजवरती 1 नंबरला दिसेल, तेच काय करायचं आपण? रँकिंग करायचं. बरोबर आहे. मग कोणतं रँकिंग करायचं? ते पेजेस आपल्याला काय करायचंय? स्क्रॉल करून घ्यायचंय. आपल्याला जर सपोज आता टर्म्स अँड कंडिशनचं पेज आहे, ते रँकिंग करून काय फायदा आहे का? नाही. अबाउटचं पेज आहे, काय रँकिंग करून काय फायदा आहे का? काहीच नाही फायदा. मग आपल्याला ज्यांचा पेज रँकिंग करून मग ते बाकीचे जे पेज आहेत ना, ते गुगलच्या स्क्रॉलर पासून डिसअलाव करायचे. मग ते डिसअलाव करण्यासाठी काय यूज केलं जातं? तर robot.txt फाईल यूज केलं जातं. काय यूज केलं जातं? robot.txt फाईल. TX, T फॉर ठाणे, X फॉर झेरॉक्स. बरोबर आहे. A फॉर एक्समस का क्रिसमस? क्रिसमस एक्सपिरियन्स. येते नाही बिस्किट. शिकवतात का नाही सर इंग्लिशच्या लेक्चर मध्ये? तू करतो का नाही अटेंड? समजलं तुम्हाला? TX रोबोट. म्हणजे रोबोट म्हणजे स्क्रॉलरला अलाव करायचं का नाही अलाव करायचं, किंवा रोबोटला अलाव करायचं का नाही करायचं आपल्या वेबसाईट वरती स्कॅन करण्यासाठी. मग हे काय करायचं? तो कोड लिहायचा, प्रोग्रामिंग लिहायची, आणि ही प्रोग्रामिंग आपल्याला आपल्या हेडर सेक्शन मध्ये HTML फाईल असते त्याच्यामध्ये पुट करायचं. जसं आपण हे पुट करतो का, जसं की तुम्ही सर्च कन्सोलचा किंवा गुगल एनालिटिक्सचा कोड क्रिएट करतात आणि तो कोड क्रिएट करून कुठे टाकतात? वेबसाईटच्या हेडर सेक्शन मध्ये टाकतात. तसा हा कोड क्रिएट करून आपल्या वेबसाईटच्या हेडर सेक्शन मध्ये HTML ची फाईल असते तिथं पुट करून, किंवा तुम्हाला फक्त हा कोड कोड लिहून द्यायचा आहे आणि डेव्हलपरला द्यायचा आहे. डेव्हलपरला सांगायचं की हा कोड तुम्ही वेबसाईटमध्ये त्या वेबसाईटच्या पेजमध्ये हेडर सेक्शनला टाकून द्या. म्हणजे आपल्याला कोड लिहायचा असतो, प्रोग्रामिंग लिहायची असते. तुम्ही इंटरव्ह्यूला गेला विचारतात ते की robot.txt फाईल म्हणजे माझं गुगलच्या स्क्रॉलरला डिसअलाव करायचं, तर त्याची प्रोग्रामिंग सांगा. मग ते तुम्हाला पाठ करावं लागतं. ती एवढी काय अवघड नाहीये, ती एकदम सिम्पलच आहे. तर मी तुम्हाला लिहून दाखवतो, किंवा मग ChatGPT ओपन करायचं किंवा गुगल ओपन करायचं आणि त्याच्यावर लिहायचं. ते पाठ करायची पण गरज नाही. मग इथं तुम्ही गुगलवरती ChatGPT वरती लिहिलं की robot.txt फाईल असं येतं. तर इथं आल्यानंतर तुम्हाला हे अशी प्रोग्रामिंग आली का? मग काय असतं ते? अलाव, डिसअलाव. अलाव म्हणजे काय करणे? अलाव करणे, दाखवणे. आणि डिसअलाव म्हणजे काय? नाही दाखवायचं. मग आता त्याच्यामध्ये मी तुम्हाला लिहून दाखवतो. एकदम सिंपल आहे. युनिव्हर्सल म्हणजे काय? युनिव्हर्सल बॉस कोणाला बोलतात? क्रिस गेलला. का बोलतात? युनिव्हर्सल म्हणजे सगळीकडे गेला तरी तो चांगला खेळत होता. सगळ्या म्हणजे IPL मध्ये पण चांगला खेळायचा, काउंटी क्रिकेट मध्ये पण चांगला खेळायचा, बिग बॅश मध्ये पण. युनिव्हर्सल म्हणजे काय? जगात. तर मग युनिव्हर्स म्हणजे काय? म्हणजे आपल्या जगातले जेवढे सर्च इंजिन येतात
सगळ्यांना अलाव करायचंय का फक्त गुगलच्या सर्च इंजिनला तर अलाव करायचंय का बिंगच्या सर्च इंजिनला अलाव करायचंय? हा, सगळ्यांना सगळ्यांना अलाव करायचंय. तर मग सगळ्यांना अलाव करायचं असेल तर स्टार द्यायचा. स्टार म्हणजे इन्व्हर्सर. तर मग काय करायचं, युजर एजंट डॅश स्पेस देऊ नये वाटतं, झालं. नंतर सेमी कॉलन द्यायचे, नंतर अशी एक आडवी रेष द्यायची आणि इथं स्टार द्यायचा. काय करायचं, स्टार. कुठं गेलं स्टार? त्याला हा, इथे स्टार. म्हणजे असं जर लिहिलं तर आता काय करणार, सगळे स्क्रॉलर स्कॅन, म्हणजे सगळं तुमच्या वेबसाईटच्या पेजला ज्याला सबमिट तुम्ही टाकणार आहेत सगळे स्क्रॉल करण्याची, सगळे स्क्रॉल करते. बरोबर आहे. मग इथं अलाव द्यायचं, नंतर सेमी कॉलन स्पेस. बरोबर आहे. आता कोणतं पेज अलाव करायचंय, होम पेज. नंतर काय करायचंय, काय अलाव करायचंय, म्हणजे कोर्सेस. बरोबर आहे. डिस अलाव काय करायचंय, डिस अलाव काय करायचंय, मग ह्याच्यामध्ये प्रायव्हसी पॉलिसीचं जे पेज असेल ते आपल्याला डिस अलाव करायचे. आता मी इथं काय केलं, हे इन्व्हर्सर लिहिलंय. मग इथं काय करायचंय, अलाव. असं जर तुम्ही केलं तर आता काय होणार, फक्त गुगलच. पण जर आता मी इथं काय केलं, नाही नाही ते तर वरती तसंच ठेवायचं. पण आता ते सगळं केल्यानंतर त्या स्टार जर टाकला तर कसं करायचं माहितीये का, हे मग सगळं तुम्हाला हे जर काढलं ना, युजर एजंट काढायचं आणि हा स्टार काढायचा, हा स्टार काढायचा. हा स्टार काढला तर म्हणजे गुगलचाच फक्त स्क्रॉलरला ते अलाव करणार. पण जर स्टार नाही काढला तर मग ही प्रोग्रामिंग चुकीची आहे. मग इथं काय करायचं, हे असं करायचं, डिस अलाव. काय केलं आपण, गुगलवर हा, गुगल डिस अलाव बिंग किंवा जे पण आहे, सर्च इंजिन आम्हाला नाही पाहिजे. समजलं. म्हणजे सगळ्या सर्च इंजिन स्क्रॉल करणार पण त्यांना. मग आता इथं डिस अलाव डग डगो, डिस अलाव बायडू, डिस अलाव इंडेक्स, हे सगळं तुम्ही टाकू शकतात. नाही, एवढे सिम्पल प्रोग्रामिंग आहे. तुम्हाला ही कॉपी करायची, हे तुम्ही हेडर सेक्शन मध्ये टाकू शकतात किंवा तुम्हाला काय करायचं, हे डेव्हलपरला उचलून द्यायचंय. आणि हे जर नसेल लिहिता येत ना तर तुम्हाला काय करायचं, इथं robot.txt युजर एजंट डॅश स्पेस स्टार, नंतर डिस अलाव. इसा नावाचं पेज होतं, मेसा नावाचं पेज होतं, एक्सा नावाचं, कप्सा नावाचं. तर ते हे पेजेस येतं. तर त्या सगळ्या पेजला त्यांनी डिस अलाउड केलंय, सगळ्यांना डिस अलाउड केलंय. समजलं का. आणि जर तुम्हाला हे तर नसेल समजत तर तुम्ही काय करा, चॅट जीपीटी वरती जा आणि चॅट जीपीटी वरती तुम्हाला चांगल्या प्रकारचं लिहून येईल. इथं फक्त इम्पॉर्टंट काय आहे, युजर डॅश एजंट डॉट सेमी कॉलन बोलतात त्याला, स्पेस देऊन स्टार द्यायचे आणि खाली डिस अलाव. एवढंच फक्त इम्पॉर्टंट आहे robot.txt फाईल मध्ये. आता इथं परत एक प्रॉब्लेम, युजर डॅश एजंट सेमी कॉलन स्पेस स्टार, मग नंतर डिस अलाव. ह्या पेजला
हे जे 3 पेजेस होते त्यांना डिसअलाउ केलं. मग आता जर माझ्या वेबसाईटसाठी जर मला कंटेंट लिहायचा असेल, तर मी काय करणार माहिती आहे का? हे सगळं काढून टाकणार. मग मला काय करायचं, सगळ्या स्क्रॉलरला काय करायचंय, सगळ्या स्क्रॉलरला मला स्क्रॉल करून द्यायचंय. त्यामुळे मी इथं फक्त काय करणार, डिसअलाउ. कोणतं पुस्तक आहे माझं, बुकचं पेजला मला नाही करायचं, बरोबर आहे. नंतर काय आहे आपल्या वेबसाईटमध्ये, अजून कोणतं आहे, ब्लॉग, आणि अजून डिसअलाउ. एवढीच मी कॉपी करणार आणि हे कुठं टाकणार, माझ्या वेबसाईटच्या हेडर सेक्शनमध्ये, प्रत्येक पेजच्या ज्यांना डिसअलाउ करायचं किंवा माझ्या हेडर सेक्शनमध्ये टाकलं तर सगळीकडे होईल. प्रत्येक पेजवर टाकायची गरज नाही तुम्हाला, ठीक आहे. तर ह्याला बोलतात robot.txt फाईल. काय बोलतात ह्याला? मग तुम्हाला क्वेश्चन विचारतील robot.txt फाईलची प्रोग्रामिंग सांगा, मग तुम्ही सांगू शकता का आता? झालं? बाकी काय टेन्शन नाही. आलं का हे robot.txt फाईल? तर हे robot.txt फाईल वगैरे लावणं हे टेक्निकल गोष्टीचं झालं. म्हणजे टेक्निकल एसईओ मध्ये ह्या गोष्टी केल्या जातात. ऑफ पेज एसईओ, ऑन पेज एसईओ आणि टेक्निकल एसईओ. टेक्निकल एसईओ मध्ये CSS, जावास्क्रिप्ट, CSS एरर असतात, स्क्रिप्ट एरर असतात, HTML चे एरर असतात. तर ते कोण काढू शकतं? 10%. किती पर्सेंट इम्पॉर्टंट आहे? 5% इम्पॉर्टंट आहे. तर ते कोण काढणार? हां, डेव्हलपर काढणार. तुम्हाला जर येत असेल वेबसाईट डेव्हलपमेंट तर तुम्ही काढू शकता. आणि हे डिजिटल मार्केटरचं काम नसतं. डिजिटल मार्केटरचं काम काय आहे, फक्त ह्या गोष्टी चुकीच्या आहेत का बरोबर आहेत हे सांगणं, आणि ह्याच्यामध्ये हे टायटल टाका, हे डिस्क्रिप्शन टाका, हे मेटा डिस्क्रिप्शन टाका, हा फेविकॉन टाका. लोडिंग टाईम इथं जास्त होतो, तो लोडिंग टाईम कमी करून द्या. इथं बाउन्स रेट जास्त होते, तर ह्याच्यामध्ये तुम्ही व्हिडिओ टाका आणि ह्याची लिंक टाका, यूट्यूबची लिंक टाका. हे टाकणं, हे सांगणं त्याला गरजेचं आहे. SSL सर्टिफिकेट लावा. कीवर्ड मॅपिंग, कीवर्ड डेन्सिटी, कीवर्ड प्रॉक्सिमिटी, H1 to H6 टॅग, हे सगळं चेक करणं हे ऑन पेज एसईओ एक्झिक्युटिव्हचं काम असतं. आणि ह्या वेबसाईटवरती जास्तीत जास्त ट्रॅफिक आणण्याचं काम ऑफ पेज एक्झिक्युटिव्हचं असतं. समजलं? आता ऑन पेज आणि तुमचं सगळं क्लिअर झालं. robot.txt पण समजली, पेज अथॉरिटी, डोमेन अथॉरिटी पण समजली, बरोबर आहे. मग आता आपण ऑफ पेज एसईओ चालू करणार. काय करणार आहे? तर ऑफ पेज एसईओ. शुभांगी मॅडम समजते तुम्हाला? ईशा मॅडम? हो. आवाज येत नाही तुमचा. त्यांना समजतं बोललं त्यांनी. तर आपण इथं काय करणार आहे, ऑफ चालेल, असं नाही चालणार. ऑफ पेज एसईओ, ठीक आहे. ऑफ पेज एसईओ आपण चालू करतोय. तर ऑफ पेज एसईओ मध्ये कशाला किंमत आहे? ऑफ पेज एसईओ म्हणजे तुम्हाला क्रेडेन्शियलची गरज आहे का? नाही. ऑफ पेज एसईओ ची डेफिनेशन काय आहे? काय डेफिनेशन आहे ऑफ पेज एसईओ ची? आपण आपल्या ऍक्च्युअल वेबसाईट वरती काय करत नाही, वर्क करत नाही. वी कांट वर्क ऑन ऍक्च्युअल वेबसाईट. वी नीड नॉट क्रेडेन्शियल. आपल्याला क्रेडेन्शियलची गरजच नाही.
तुम्हाला वाटलं आता मला इन्फोसिससाठी काम करायचंय, बॅकलिंक जनरेट करू शकतात. तुम्हाला वाटलं मला NMD साठी बॅकलिंक जनरेट करायचे, करू शकतात. तुम्हाला वाटलं की मला ब्लॉग कोणत्या पण Amazon, फ्लिपकार्टसाठी बॅकलिंक जनरेट करू शकतात. बॅकलिंक हा टेक्निकल शब्द आहे. बॅकलिंकलाच आपण एक टाईपचं ट्रॅफिक पण बोलू शकतो, त्याला युजर पण बोलू शकतो. किती क्वालिटीचे युजर तुमच्या वेबसाईटवरती येतात त्याला बोलतात किती क्वालिटीचं ट्रॅफिक तुमच्या वेबसाईटवरती येत आहे. तर म्हणजे ह्याच्यामध्ये पेड पण बॅकलिंक असतात आणि अनपेड पण बॅकलिंक असतात. पण पेड बॅकलिंक घेऊन काय फायदा होतो का? पेड बॅकलिंक घेऊन काय फायदा होत नाही. कधी कधी होतो, गुगलला तर नाही समजलं तर. बरोबर आहे, समजलं का? ह्याच्यामध्ये बेसिक गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या होत्या. तर लिंक असतात दोन टाइप्स ऑफ लिंक. किती टाईपच्या लिंक्स असतात शुभांगी मॅडम सांगा आता. तुम्ही काल सांगितलं होतं. बोला. टाईप 1 काय होता? बोला, काल शिकवलेलं आठवत तुम्ही सांगा. नाही, हायपरलिंकची तर वेगळी डेफिनेशन आहे. हायपरलिंक म्हणजे काय? इट्स द क्लिकेबल लिंक. इफ वी क्लिक ऑन दॅट लिंक वी रिडायरेक्ट टू समवेअर. इट इंडिकेट्स इन ब्ल्यू कलर. निळ्या कलरची क्लिकेबल लिंक असते त्याला हायपरलिंक बोलतात. हे लिंकचे टाईप सांगितले होते मी तुम्हाला. किती टाईप्स असतात? इंटरनल, बरोबर आहे. आणि दुसरं काय सांगितलं होतं? एक्सटर्नल. इंटरनल आणि एक्सटर्नल दोन लिंक असतात. आता इंटरनल आणि एक्सटर्नलची लिंकची डेफिनेशन पण सांगितली होती. इफ वी रिडायरेक्ट फ्रॉम वन डोमेन टू सेम डोमेन, इफ वी रिडायरेक्ट फ्रॉम सेम डोमेन टू सेम डोमेन इज कॉल्ड ॲज इंटरनल. एक्सटर्नल म्हणजे काय? इफ यू रिडायरेक्ट फ्रॉम वन डोमेन टू अनदर डोमेन इज कॉल्ड ॲज एक्सटर्नल लिंक. हे सगळ्यांना कन्सेप्ट क्लिअर झाला. म्हणजे जसं की मी तुम्हाला काल एक्झाम्पल सांगितलं होतं की इथं व्हिजिट आवर गुगल माय बिझनेस, इथं thedigitalnmd.com मधून कुठं गेलो मी? google.com. तर google.com हा वेगळा डोमेन आहे का? NMDचाच आहे? नाही. तर हा झाला एक्सटर्नल लिंक, बरोबर आहे. मी आता काय केलं, इथं अबाउट टचच्या पेजवरती क्लिक केलं तर होम पेज मधून अबाउट टचच्या पेजवरती गेलोय. फक्त ह्याच्यापाशी सेम डोमेन वरतीच रिडायरेक्ट आलोय, तर त्याला इंटरनल लिंक बोलतात. समजलं? इथं व्हिजिट नवनाथ दरेकर प्रोफाईल केलं तर linkedin.com वरती गेलं तर तुम्हाला ते एक्सटर्नल लिंक. ठीक आहे. तर हे एक्सटर्नल आणि इंटरनल लिंक असतात, दोन टाईपचे लिंक असतात, बरोबर आहे. मग कोणती लिंक सगळ्यात बेटर असते? म्हणजे आपण एका घरातून दुसऱ्या घरात गेलो तर काय फायदा आहे का? आपण आपल्याच घरात राहतोय, पण आपल्याला जास्तीत जास्त काय करायचं? बाहेरच्या वेबसाईटवरून आपल्या वेबसाईटवरती जास्त लोकांना. मग इंटरनल लिंक बेटर असते का एक्सटर्नल? तर एक्सटर्नल लिंक. तर एक्सटर्नल लिंक तुम्हाला जास्तीत जास्त आपल्याला काय करायचं? क्रिएट करायचं. समजलं सगळ्यांना? नंतर खाली गेल्यात तर दुसरा टॉपिक असतो, ह्याच्यामध्ये सब टाईप्स असतात. डू फॉलो अँड नो. डू फॉलो आणि नो फॉलोच्या लिंक असतात. समजलं? डू फॉलो लिंक आपल्याला लागतात 85%. सांगतो. आणि ह्या किती पर्सेंटच्या खाली पाहिजे? म्हणजे जेवढे 6-7% कमी असल्या नो फॉलो तर तेवढे चालतात. म्हणजे आता आपल्या एक गोष्ट होती की आपली वेबसाईट, ज्या वेबसाईटचा डोमेन अथॉरिटी आणि पेज अथॉरिटी चांगला, ती वेबसाईट सगळ्यात जास्त रँकिंग करते. आणि ते डोमेन अथॉरिटी आणि पेज अथॉरिटी वाढवण्यासाठी काय लागतं? ज्या वेबसाईटवरती सगळ्यात जास्त ट्रॅफिक येतं आणि जास्त वेळ टाइम स्पेंड करतं त्याचा डोमेन अथॉरिटी आणि पेज अथॉरिटी वाढतो. हा निसर्गाचा नियम आहे, बरोबर आहे. तर हा हा जे पण असेल ते. तर ह्याच्यामध्ये काय होतं, मग आपल्याला मग डू फॉलो आणि नो फॉलो लिंक वाढवायच्या. मग ह्याच्यातून काय करायचंय की नो फॉलो लिंक हा 6%च्या खाली असल्या पाहिजे, 15%च्या खाली असल्या पाहिजे.
आता नो फॉलो आणि डू फॉलो काय असतं हे कोणालाच समजलेलं नाही, बरोबर आहे? का समजलंय? फॉलो करतो का इंस्टाग्रामवरती तू कोणाला? इंस्टाग्रामवरती फॉलो करतो कोणाला? XYZ ला फॉलो केलं, ती परत तुला बॅक फॉलो करते का? नाही करत. नो फॉलो. ओके. आता तुम्हाला सांगतो नो फॉलो म्हणजे काय आणि डू फॉलो म्हणजे काय. तर तुम्ही डू म्हणजे काय? करणे. मग तुम्ही काय करलं, गुगलवरती असं काय सर्च केलं आणि त्याच्यानंतर तुम्हाला ही वेबसाईट भेटली, तर ह्याच्यावरून तुम्ही कुठे गेलात आता? मी त्या सर्च काय केलं होतं, डिजिटल मार्केटिंग कोर्सेस, आणि मी काय केलं त्याच्यावरती क्लिक करून कुठे गेलो, वेबसाईटची गेलो. मग हे काय झालं, मी काहीतरी काम केलं. काय केलं? कष्ट घेतले, मी सर्च करायचे कष्ट घेतले ना. काय केलं होतं मी तर, डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे असं सर्च केलं, खाली मला वेबसाईट भेटली, बरोबर आहे? आता मी तुम्हाला सांगितलं होतं हे गुगलचं सर्च इंजिनची डोमेन अथॉरिटी किती आहे? 98 आहे, बरोबर आहे ना? मग 99 मधून मी आपल्या NMDच्या वेबसाईटवरती गेलो, म्हणजे गुगलवरून इथं आलोय, म्हणजे चांगल्या रेफरल बॅकग्राऊंड लिंक भेटली मला, क्वालिटीची बॅकलिंक, गुगलवरून तिकडे गेलोय, बरोबर आहे? आता दुसरं मी काय करतो, डिजिटल मार्केटिंग कोर्सेस सर्च करतो, आणि आता इथं मला एक कोर्स भेटलाय, बरोबर आहे? आणि इथं मला वेबसाईट पण दिसली आणि मी इथून गेलोय. ह्यांचा डोमेन अथॉरिटी किती होता? 96चा होता, लोकल SEOचा. हे लोकल SEO आहे, बरोबर आहे? तर मग माझ्या वेबसाईटला, ह्यांच्या वेबसाईटला किती स्कोअर भेटला? आता मी इथून रिडायरेक्ट झालो त्यांच्या वेबसाईटमध्ये, तर किती भेटला? कमी म्हणजे लोकल मधून गेले तर कमी भेटला, बरोबर आहे? नंतर परत मी काय केलं, अजून खाली गेलो आणि कुठेतरी आर्टिकल वरती किंवा लिंक्डइन वरती किंवा क्वेश्चन आन्सर साइट्स वरून मी एखाद्याच्या वेबसाईट वरती गेलो, बरोबर आहे? एखाद्या ब्लॉग वरून किंवा कुठून तरी गेलो, इथं लिंक्डइन दिसतंय, लिंक्डइन वरून त्या वेबसाईट वरती गेलो, तर अजून कमी स्कोअर झाला. तर तुम्ही कुठून रेफर होतात ते पण मॅटर करतं. म्हणजे त्याचं D आणि P जास्त आहे, त्याच्यावरून झाले तर तुमचं, त्याच्यामधून झाले तर अजून बेटर स्कोअर होत जातो तुमचा. मग तुम्हाला लिंक काय असतं माहिती, समजलं का? सर नाही समजलंय. डू फॉलो लिंक समजली? डू फॉलो लिंक म्हणजे आपण गोष्ट म्हणजे काहीतरी, नाही समजलंय. डू म्हणजे करणे, बरोबर आहे? समजलं? फॉलो करणे एखाद्याला. नाही, डू म्हणजे करणे फक्त. डूचा मिनिंग काय होतं? करणे, काम करणे. मग मी काय सर्च केलं इथं, डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे, तर हे मी सर्च केलंय, म्हणजे मेहनत घेतली. सर्च करा, मेहनत लागते का नाही? बरोबर आहे. मी इथं सर्च केलं NMD, मला NMD सर्च करावं लागतं, पण मी काय केलं, ग्रुपमध्ये एखादी लिंक टाकली. मग त्याच्यावरती तुम्हाला काय मेहनत करायची गरज आहे का? लोक ग्रुप ओपन करतात आणि नुसतं क्लिक करतात त्या लिंकवरती, म्हणजे डायरेक्ट नुसतं क्लिक केले की मग माझी वेबसाईट ओपन होईल. मी आता जर वेबसाईटची एक लिंक टाकली आणि त्याच्यावरती क्लिक केलं, तर तुम्ही काय मेहनत घेतली का? नुसतं क्लिक करायची मेहनत घेतली, त्याला डू फॉलो नाही म्हणता येणार. सपोज मी काय केलं, माझ्या युट्यूबची किंवा माझ्या वेबसाईटची लिंक काय केली, व्हॉट्सअपवरती मी ठेवली स्टेटसला. मग माझ्याकडे 9,000 कॉन्टॅक्ट येतं, मग त्याच्यातले 900 लोक माझं स्टेटस बघतील. मग 900 लोकांमधले 9 लोक तरी त्याच्यावर काय ठेवले बाबा ह्या सारनी बघतो नेमकं क्लिक करून. मग त्याच्यावर क्लिक करून बघितलं आणि ते मग रिडायरेक्ट होते माझ्या वेबसाईट वरती, बरोबर आहे ना? मग ती लिंक झाली नो फॉलो. मग त्यांनी काय मेहनत घेतली होती की सर्च करायला? नाही, त्यांनी काय नुसतं क्लिक केले. त्यांनी ते सर्च करून जर तुम्ही एखाद्या वेबसाईट वरती गेलात आणि तिथून क्लिक करून आपल्या वेबसाईट वरती आलात, तर त्याला डू फॉलो बोलायचं. नो फॉलो म्हणजे आरामशीर कोणीतरी ग्रुपमध्ये पाठवले किंवा कोणीतरी स्टेटस ठेवलंय,
तर ते नो फॉलो. डू फॉलो. नाही म्हणजे समजा एखाद्या इंस्टाग्रामवर टाकली, इंस्टाग्रामच्या पेजच्या खाली डिस्क्रिप्शन, तर त्याला काय म्हणतात? तुम्ही बायोमध्ये जर क्लिक केलं तर ती डू फॉलो. पण तुम्ही काय करतात, फेसबुकवरती बसलात, स्क्रॉल करतात आणि तिथे एखादा आर्टिकल लिहिलेलं आहे आणि त्याच्या खाली क्लिक केलेलं, लिंक दिलेली, बरोबर आहे ना, त्या लिंकवरती क्लिक केलं तर ती नो फॉलो लिंक आहे. कन्फ्युजन झालं. म्हणजे जर आम्ही स्क्रोल करतोय हम्म. आणि आम्हाला अचानक एखादी दिसला कंटेंट, हा तर मी जर डिजिटल मार्केटिंगचा व्हिडिओ टाकला, हा ते कंटेंट दिसलं तुम्हाला, त्याच्यावरती क्लिकेबल लिंक आहे, तुम्ही त्याच्यावरती क्लिक केलं तर ती नो फॉलो लिंक आहे. का नो फॉलो लिंक आहे? कारण तुम्ही फेसबुक वरती पाहताय असं स्क्रॉल करून, बरोबर आहे, आणि मध्येच एक आर्टिकल दिसते आणि त्याच्यावरती क्लिक केलं तर ती नो फॉलो लिंक आहे. पण तुम्ही काय करताय, आता इथं सर्च केलं, मी तुम्हाला अजून एकदा इलॅबोरेट करतो की तुम्ही इथं सर्च केलं डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे असं सर्च केलं, बरोबर आहे. इथं सर्च करून तुम्ही काय केलं, स्क्रॉल केलं, झालं स्क्रॉल, आणि इथं स्क्रॉल करून तुम्हाला एक फेसबुकचं पेज दिसलं. कुठे गेलं फेसबुकचं पेज? इंस्टाग्राम नंतर बघू. कुठे गेलं फेसबुक? हाय इथं, मी ह्याच्यावरती क्लिक केलं. काय केलं? क्लिक केलं. आता इथं तुम्हाला दिसलं एक आर्टिकल, कुणी टाकलंय, 27 सिनेक्राफ्ट अकॅडमीने काय केलंय, ऍडमिशन ओपन फॉर डिजिटल मार्केटिंग कोर्सेस विथ स्कॉलरशिप लिहिलेले आहे. आता हा तुमचं गेलं का? हाँ हेलो, हाँ बोलो ना, मैं बोल रहा था कि हाँ हाँ सुनो ना, आज मेरे को मैं आता हूँ आज शाम में, मेरे को काम भी है वहाँ पे, तो आज क्लियर मेरे को बता दो ना कितना अमाउंट लगेगा, क्या लगेगा. नहीं, अभी तो काम तो मैंने स्टार्ट किया है, कल से ही काम स्टार्ट किया है. तो अभी मैंने 35,000 बोला था, लेकिन आपके लिए मैं वो वेबसाइट 27 को फाइनल करता हूँ. 25 बोले थे ना सर. उसमें डोमेन और होस्टिंग भी लेना है ना, उसमें ज्यादा प्राइस जाता है. ठीक है, देखो ना सर 25 तक करो ना थोड़ा. क्यों, आपके कितने प्रोडक्ट ज्यादा है ना उसमें आपके? अभी कैसा है ना, मैं आपको बताता हूँ. हाँ. शर्ट है, शर्ट में ही वेराइटीज वगैरह सब है. ओके और उसके बाद से उसमें ऐड होएगा अपना पैंट ऐड होएगा, जॉगर ऐड होएगा, शॉर्ट्स ऐड होएगा, बस, और टी शर्ट. ओके ठीक है, तो चलेगा, कोई प्रॉब्लम नहीं. फिर आप पेमेंट कर दो, मैं स्टार्ट कर देता हूँ काम. ठीक है, तो मैं मैं आज आपको, शाम में वहाँ पे. हाँ मैं कोटेशन आपको भेज देता हूँ. और ठीक, सर सुनिए ना, आपसे और एक बात करने की थी मेरे को. मैं अभी लेक्चर में हूँ, मैं कॉल करता हूँ आपको 5 मिनट में. हाँ ठीक. तो इथं मी काय केलं, गुगलवरती सर्च केलंय. काय सर्च केलंय? डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे असं सर्च केलं होतं. मला हे दिसलं, मला हे दिसताना मी इथं क्लिक केलं, किंवा मी काहीच नाही केलं इथं. मी आता इथून क्लिक करून काय केलं, परत NMD मध्ये गेलो. हा, आणि मी इथं ह्या वेबसाईट वरती क्लिक केलं, तर मग ह्याला डू फॉलो लिंक, कारण मी सर्च करून आलोय, बरोबर आहे. मी आता काय केलं, इथं फेसबुक वरती बसलेलो आहे, असं स्क्रॉल करतोय. फेसबुक मध्ये बसताना मी असं स्क्रॉल करतोय आणि खाली काहीच नाही, नुसतं स्क्रॉल केलं आणि एक मला लिंक दिसली. आता ही लिंक दिसली, मी ह्याच्यावरती क्लिक केलं, नो फॉलो. मी ह्याच्याबद्दल काय सर्च केलं होतं का? मी आता इथं टाइमपास करतोय आणि अशीच मला लिंक दिसते आणि ह्याच्यामध्ये मी क्लिक करतोय. इथं एक आर्टिकल दिसलं, त्याच्यावरती मी क्लिकेबल लिंक वरती क्लिक केलं, तर मग काय करायचं, त्याला नो फॉलो लिंक बोलायचं. म्हणजे जसं की तुम्ही न हार्डवर्क करता किंवा न काय काम करता, न मेहनत घेता, तुम्ही नुसतं एखाद्याच्या लिंक वरती क्लिक केलं तर त्याला काय बोलायचं, नो फॉलो. आणि डू फॉलो लिंक म्हणजे तुम्हाला सर्च करून. समजलं का नो फॉलो आणि डू फॉलो?
मग आता तुम्हाला काय करायचंय, आता मी गुगलवर मी एखाद्या आर्टिकल मला सापडलं, मी काय केलं, सर्च केलं हाऊ टू स्पेंड 1 लाख रुपीज इन 1 सेकंड. तर मग कोणीतरी ह्याच्याबद्दल लिहिलं असं का? लिहितात ना लोक, काय पण लिहितात. हा, मग मी काय टाकलंय, हाऊ टाकलंय. काय टाकलंय, हाऊ टाकलंय. हाऊ म्हणजे काय, WH क्वेश्चन आहे, म्हणजे व्हॉट, फेअर, हाऊ. WH नी जर क्वेश्चन असला तर मग हे क्वेश्चन आन्सर साईड 1 नंबरला येतात, लक्षात घ्या. बरोबर आहे. तर मग आता हे इथं आलं, क्वेरावरती लिहिलेलं आहे ते. मी क्वेरावरती ओपन केलं आणि मग यांनी काय वेगवेगळे लक्ष सांगितलंय, टेक 200 यंग स्टुडंट टू सेकंड हँड बुक स्टोर आणि काय पण सांगतात ते. बरोबर आहे. मग इथं क्लिक केल्यानंतर परत अजून येते आणि इथं जर एखादी क्लिकेबल लिंक असती, आता ह्याच्यामध्ये बघा, ह्यांनी एक लिंक दिलेली इथं मोर मध्ये, नाही दिली, काहीच नाही दिली. क्लिकेबल लिंक जर ह्याच्यावरती दिली असते आणि इथून जर मी क्लिक करून कुठंतरी गेलो असतो तर काय झालं असतं, त्यांच्या वेबसाईटवरती एक ट्रॅफिक आला असतं. कारण आम्ही सर्च करून आता इथं बघा एक लिंक दिलेली, ही लिंक दिलेली नाही इथं. मी जर आता ह्याच्यावरती क्लिक केलं तर मी कोणत्या वेबसाईटवरती गेलोय, एका वेबसाईटवरती गेलोय, ह्यांना एक बँक भेटली, एक ट्रॅफिक भेटला. समजलं का? मग ट्रॅफिक आणण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल, कुठं बॅकलिंक द्यावं लागते, कुठं बॅकलिंक द्यावं लागते. ब्लॉग असेल तर ब्लॉगवरती, वेबसाईट असेल तर वेबसाईटवरती. मग आपल्याकडे असे खूप सारे साईट्स आहेत, म्हणजे क्वेश्चन आन्सर साईट, इमेज सबमिशन साईट. नंतर जसं की आता मी गुगलवरती सर्च केलं डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे, मग फेसबुकचं पण दिसलं, इंस्टाग्रामचं पण दिसलं, तिथं पण बायो लिंक ठेवली होती, तिथून पण लोक आपल्या वेबसाईटवरती येऊ शकतात. दुसरं मी सर्च केलं होतं टॉप 10 डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन इंडिया, मग त्याच्यामध्ये क्वेरा आलं, तिथून पण मग काय आर्टिकल असेल तर तिथून पण आपल्या वेबसाईटवरती येऊ शकतात. हो, बरोबर. नंतर PPT सबमिशन साईट येतं. तर अशा भरपूर साऱ्या साईट्स आहेत, तिथून आपल्याला आपल्या वेबसाईटवरती जास्तीत जास्त लोकांना घेऊन यायचंय. तर मग आता पहिल्यांदा आपल्याला सुरुवात करायची इमेज सबमिशन साईट पासून. तर इमेज सबमिशन साईट असतात, क्वेश्चन आन्सर साईट्स असतात, नंतर आर्टिकल सबमिशन्स असतात, PPT सबमिशन असतात, नंतर असे भरपूर सारे येतात. सोशल मीडिया इमेज सबमिशन मध्ये जातात. आर्टिकल सबमिशन, इमेज सबमिशन, PPT सबमिशन, फोरम साईट्स, प्रेस रिलीज साईट. प्रेस रिलीज साईट पण असतात ना, प्रेस रिलीज साईट. अशा किती साईट्स आहेत, तिथे जाऊन आर्टिकल लिहू शकतो. नंतर गेस्ट फोरम असतात, तर तिथे जाऊन पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, अकाउंट बनवावं लागेल आणि अकाउंट बनवून तिथं आपला ब्लॉग लिहावा लागेल, इन्फॉर्मेशन द्यावं लागेल आणि त्याला हायपर लिंक द्यावं लागतील. मग तिथून लोक आपल्या वेबसाईटवरती येतील. कशासाठी करतोय आपण एवढं, आपला ट्रॅफिक वाढण्यासाठी. आणि ट्रॅफिक वाढलं तर काय होईल, आपलं डोमेन अथॉरिटी आणि पेज अथॉरिटी वाढेल. आणि डोमेन अथॉरिटी आणि पेज अथॉरिटी वाढलं तर काय होईल, ऑप्टिमाइज होईल पेज, रँकिंग होईल. ह्या सगळ्या गोष्टी करतात. SEO करण्यासाठी एवढे धंदे करावे लागते. समजलं का? मग आता एवढंच पाहू आपण. आता उद्या ते रजिस्ट्रेशन करून इमेज सबमिशन साईटवरती पुट करून बॅकलिंक जनरेट कशा करायचं ते काम पाहू आपण. ठीक आहे, थांबायचं मग आज. हां, ट्रिपला जायचं. डिजिटल मार्केटिंग वाल्यांचे कोण इंटरेस्टेड आहे तर मला आज संध्याकाळपर्यंत ग्रुपमध्ये सांगा. लोक म्हणत होते डिजिटल मार्केटिंग वाले नको. हां, फक्त अॅनालिटिक वाल्यांना जायचं. सन्मान करतो.
समजलं? तर तरी पण मी त्यांना सांगितलं हे एवढ्या वेळेस त्रास नाही देणार. मागल्या वेळेस ते डिजिटल मार्केटिंग वाले लय येडे पोर येतं, लय त्रास दिला त्यांनी. मागच्या बॅच मधले काय केलं होतं? असंच काय इकडं पळ तिकडं पळ, पोरींला त्रास दे. येतोय. ठीक आहे, आपण आजचा लेक्चर थांबू. चालेल. थँक्यू.